नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाज किचनमध्ये स्वागत। आज आपण पाहतोय मस्त अशी चटपटीत कुरकुरीत कॉर्न आणि तेही मस्त असे बनलेत। बघू शकता काय दिसतायत, वाव। हे बघू शकता काय दाणे झालेत, एवढे चटपटीत आणि कुरकुरीत झालेत ना। तुम्ही नक्की ट्राय करून बघणारच ही रेसिपी मी तुम्हाला सांगते। एवढी सुंदर बनते ना, जिभेवरचे पाणी थांबू शकत नाही, एवढी मस्त दिसते आणि आता ती इच्छा होते खायची। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी पूर्ण पहा। आज आपण पाहतोय मक्याची अशी मस्त अशी कुरकुरीत डिश, जी बनली आहे अशी मस्त क्रिस्पी आहे आणि हेल्दी आहे। तर इथे बघू शकता मी पाणी गरम करायला ठेवले आणि त्याच्या पातेल्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये हे मी मक्याचे दाणे आहेत ते घालून घेते। आपल्याला काय करायचं, 10 मिनिटं आहेत ते आपल्याला मक्याचे दाणे शिजवून घ्यायचे, फक्त 10 मिनिटं, जास्त नाही शिजवायचे। थोडंसं मीठ घालायचं टेस्टसाठी, चवीनुसार मीठ घाला। तर मी इथे 1 चम्मच घालते, हे बघू शकता, कारण त्याने काय होईल, मक्यांना चव येईल मिठाची। 10 मिनिटं आपण यांना शिजवून घेऊयात। इथे बघू शकता 10 मिनिटं मी यांना शिजवून घेतले। तर आपण याला काय करूया, पाणी काढून घ्यायचं, फक्त गरम पाणी आहे ते साईडला काढून घेऊयात। इथे मी हे मके चाळणीमध्ये पाणी काढले आणि चाळणीमध्ये घेतलेत काढून। त्याने काय होईल, ते जे पाणी आहे पूर्ण अंश तो निघून जाईल, किंवा कपड्यावरतीही तुम्ही त्याला सुकवून घेऊ शकता। थोडं ड्राय करून घ्यायचं आपल्याला ना। हे बघू शकता 5 मिनिटाला थंड करूया आपण। इथे बघू शकता मस्त असं हे पाणी कमी केलं, यातलं मी पाणी काढून घेतले पूर्ण, आणि आता थोडेसे ओलसर आहेत। तर आता काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये थोडंसं चटपटीतपणा येण्यासाठी काय करायचं, मी थोडीशी हळद घालते, एकदम थोडी चिमूटभर हळद। ऑलरेडी हे येल्लोच आहेत। चटपटीत स्वाद पाहिजे तर आपल्याला इथे थोडीशी आमचूर पावडर घालायची। तर मी इथे 1 चम्मच आमचूर पावडर घातली आहे। मीठ शिजवताना मी घातलेलंच आहे, तरीही मी टेस्ट करून बघितलंय, थोडंसं कमी वाटतं। तर मी आता इथे परत थोडंसं 2 चिमूटचे अंदाजे घालते, तुम्हीही तुमच्या टेस्टनुसार घाला। तिखट तुमच्या अंदाजानुसार। रेड चिली पावडरचा वापर करायचा आहे। इथे मी 1 चम्मच रेड चिली पावडर वापरते। इथे मी कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार आहे, तर मी इथे 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतले। आता काय करायचं, हे सर्व जे आहे मसाले आपण जे लावून घेतले, त्या तुम्ही अजून गरम मसालाही वापरू शकता, आणि कोणता फ्लेवर तुम्हाला आवडत असेल तेही घालू शकता। आणि याला मस्त असं हे हलवून घ्यायचं, थोडंसं ओलसरपणा त्यासाठी ठेवलेला, कारण मक्याच्या दाण्यांना हे सगळं चिटकून घ्यावं यासाठी असं मसाला। तर हे बघू शकता मसाला याला चिटकलेला आहे, आणि मी आता काय केलंय, हे बघू शकता मस्त असं कोटिंग झालं पाहिजे याचं। थोडंसं ओलसरपणा असल्यामुळे लागून येतं त्याला। हे मिक्स करून झाले आपलं, आणि बघू शकता हे मक्याच्या दाण्यांना चिपकलेलं आहे, म्हणजे चिटकलेलं आहे। तर आता आपण काय करूया, फ्राय करायला घेऊया। मी इथे कढईत तेल गरम करून घेतले, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, थोडे थोडे सोडायचे आहेत। तेल अगदी कडक गरम करायचं आणि मग सोडायचे। आणि हे काय करायचं, इथे बघू शकता मी सर्व एक अर्धे घातले तिथे, आणि मस्त असे तेलामध्ये त्यांना एक वेळ काय करायचं, मस्त असं यांना हलवून घेऊया, म्हणजे चिपकले असतील ते तुटून जातील। आणि याच्यावरती काय करायचं, आपल्याला झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे काय होतं, ते जे तडतड उडतात ते आपल्याला त्याच्यापासून, तेलापासून आपलं प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण होईल, भाजले गेले जाणार आहेत। आणि त्यानंतर आपल्याला गॅस थोडासा मीडियम टू हाय करायचं। ओके, ही आपल्याला रिस्क घ्यायची आहे, तर खायचं आहे तर मस्त असं थोडंसं रिस्क आहे, पण मस्त असे बनले जातात कुरकुरीत कॉर्न। इथे बघू शकता मी आता झाकण काढलेलं आहे, आणि एकदम मस्त असे क्रिस्पी गोल्डन झालेत, काय दिसतायत, वाव। तर हे आता मी सर्व काढून घेते, आणि गरमागरम आपण यांना थोडं थंड करूया आणि टेस्ट करूया। कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। इथे मी एक बॅच काढली, आणि ही दुसरी वाली इथे काढते। हे बघू शकता काय मस्त दिसतायत, वाव। चटपटीत लाल लाल आणि मस्तच आहेत, खूप सुगंध घरभर पसरलाय त्याचा। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। मस्त असं मक्याचं हे कॉर्न्स, स्वीट कॉर्न पासून बनवलेली ही रेसिपी आहे। कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट्स करून सांगा। बनवून पहा, नक्की आवडेल तुम्हाला। फक्त बनवताना थोडीशी काळजी घ्या, बस।